सातारा न्यायालयात एक हृदयस्पर्शी खटला समोर आला। वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही, यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावाविरुद्ध दावा ठोकला। वयाची 90 वर्षे पार केलेल्या आईवडिलांना माझ्याकडे सुपूर्द करावे। मीही त्यांचा मुलगा आहे। माझाही आईवडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे। माझ्या आईवडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली 25 वर्षे सेवा करत आहे। आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे। त्याला आता आईवडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल, तेव्हा इथून पुढे मला आईवडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी। आईवडिलांचे खूप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे। आता माझ्या मुलांनाही आजोबा आजीचा सहवास लाभला पाहिजे आणि आम्हाला आमच्या दैवताची सेवा करता आली पाहिजे। माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे। त्याने आईवडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे, पण आता तोच थकला आहे। मला त्याचीही चिंता वाटते। त्याचीही सेवा मला करायची आहे, तेव्हा मला माझे आईवडील हवे आहेत। आईवडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत। हा विलक्षण प्रकार आहे। आईवडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक औलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे। न्यायाधीश साहेब तर चकितच झाले। जिथे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तिथेही श्रावणबाळे कशी जन्माला आली? न्यायाधीशांना निकाल देता येईना। त्यांनी आईवडिलांनाच विचारले, आपली काय इच्छा आहे? तेव्हा ते म्हणाले, न्यायाधीश साहेब आपणच सांगा काय ते। तेव्हा न्यायाधीशांनी निकाल लहान भावाच्या बाजूने दिला। आईवडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले। तसा मोठा भाऊ धाय मोकलून रडू लागला। आईवडिलांना दुरावणार याचे त्याला खूप दुःख झाले। धन्य ते आईवडील ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले। या कलियुगात आईवडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत। आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे IIT इंजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डॉक्टर्स आहेत। विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत। कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधीशांचे आईवडील वृद्धाश्रमात आहेत। या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत, जे देशसेवा करायची सोडून परकीयांचे नोकरदार झाले आहेत, परत आईवडिलांना विसरले आहेत। परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे। शेतकरी आत्महत्या करतात, पण आईवडिलांना सांभाळतात। पण या शिक्षित उच्चशिक्षित अवलादी पार बिघडले आहेत, कृतघ्न झाले आहेत। आईवडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखील राहत नाहीत। वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे। वृद्धाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे।